आपल्याला आठवत असेल 2019 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने 5 वर्ष पूर्ण केलेली होती, शरद पवार सारख्या या अत्यंत कारस्थानी आणि अत्यंत खुंशी अशा राजकारण्यांना थोपवून धरून मराठा आंदोलनाला योग्य प्रकारे त्यांनी हाताळलेलं होतं आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण केलेल्या होत्या आणि आरक्षणही दिलेलं होतं. त्यावेळी देवेंद्रजी प्रसिद्धीच्या आणि यशाच्या उच्च शिखरावर होते. परंतु असं नेमकं त्यावेळेला काय घडलं की नेमकी ही त्यांची घसरण त्यानंतर ही साडेसातीच्या रूपांतरित झालेली होती. त्यावेळेला काही अतिउत्साही समर्थकांनी एक घोषणा दिलेली होती की आज का देवेंद्र कल का नरेंद्र, आणि ही घोषणा जी होती त्याला खरोखर गंभीरपणे घेतलं गेलं आणि प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्याच्या दृष्टीने जी पुढच्या कारवाया केल्या गेल्या की मोदीजींच्या नंतर देवेंद्र हे जे प्रतिस्पर्धी होऊ शकतात काहींचे, त्यांनी जे प्रयत्न केले आणि त्याचीच जी पुनरावृत्ती जी आहे ते राष्ट्रवादीला आतमध्ये घेण्यामध्ये झाली.